नमस्कार नागपूरकर, तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा नाग नदीच्या संदर्भात आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नाग नदीमुळे नागपूरमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यासाठी शहरवासियांचे महापुरापासून संरक्षण करण्यासाठी येत्या 15 जुलैपर्यंत नाग नदीचा हायड्रॉलिक अभ्यास पूर्ण केला जाणार आहे. तर मित्रांनो, हायड्रॉलिक अभ्यास म्हणजे नक्की काय ते आपण आधी बघूया. तर मित्रांनो, नदीचा हायड्रॉलिक सर्वे म्हणजे तिच्या भौतिक आणि हायड्रॉलिक वैशिष्ट्यांबद्दलचा गोळा केलेला डेटा आहे, ज्यामध्ये पाण्याची खोली, प्रवाह दर, चॅनल भूमिती यांचा समावेश असतो. आणि ही माहिती पूर जोखीम व्यवस्थापन, जलसंपत्ती व्यवस्थापन आणि नेव्हिगेशन यासारख्या विविध उद्देशांसाठी वापरली जाते. तर नाग नदीचा असाच एक अभ्यास किंवा सर्वे होणार आहे. तर मित्रांनो, सप्टेंबर 2023 मध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे अंबाझरी धरणाचे पाणी विविध वस्त्यांमध्ये शिरून हाहाकार माजला होता. तर पीडित नागरिकांनी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. तर त्यावर सुनावणी म्हणून मनपाने पुणे येथील सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनकडे नाग नदीचा हायड्रॉलिक अभ्यास करण्याची जबाबदारी सोपविली आहे. आणि नाग नदीची शहरातील लांबी सुमारे 17 किलोमीटर आहे. एवढ्या क्षेत्रामध्ये नाग नदी कोठे रुंद तर कोठे अरुंद आहे, त्यामुळे तिची पाणी वाहून नेण्याची क्षमताही कमी जास्त आहे. परिणामी सप्टेंबर 2023 मध्ये नाग नदीची रुंदी कमी असलेल्या परिसरात पूर येऊन नागरिकांना जोरदार शारीरिक, मानसिक व आर्थिक फटका बसला होता. आणि पावसाळ्यात अंबाझरी धरणातील अतिरिक्त पाणी व शहरातील विविध भागातून वाहून येणारे पाणी नाग नदीत मिसळते आणि परिणामी नाग नदी फुगते. भविष्यामध्ये पुराची घटना घडू नये यासाठी नाग नदीच्या हायड्रॉलिक अभ्यासामध्ये यासह विविध तांत्रिक बाबी तपासून मनपाला उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत. सध्या तरी नाग नदीची सफाई केली जात असून आतापर्यंत 9 किलोमीटर पर्यंतचा गाळ व कचरा बाहेर काढण्यात आला आहे, अशी माहिती मनपाकडून मिळालेली आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता उर्वरित काम 1 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मोक्षधाम घाट व अंबाझरी घाटाजवळ नाग नदीचे पात्र काही प्रमाणात बुजविण्यात आले असून हे अडथळे